नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये मी सतीश सोनटके आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। डिजिटल महाराष्ट्र न्यूजची टीम आज आलेली आहे बिग बॉस 5च्या सीझनच्या इकडे आणि ह्या ठिकाणी थोड्याच वेळात रितेश देशमुखची काय होस्ट करणार आहे बिग बॉसचे। आता थोड्याच वेळात येणार आहेत आणि त्याबरोबर जे काही स्पर्धक असतील ते देखील या ठिकाणी येणार आहोत। तर आजच्या भागामध्ये जे आहे ते डिजिटल महाराष्ट्र न्यूज टीमने बिग बॉसच्या 5 सीझनवरती संपूर्णपणे प्रकाश टाकलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही डिजिटल महाराष्ट्र न्यूजचा शेवटपर्यंत जरूर बघा। रितेश, मनापासून स्वागत आहे आपलं। लय भारी प्रोमो, लय भारी एंट्री। आता उत्सुकता आहे ती तुमच्या होस्टिंगची। तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात? सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे। आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला 20 वर्षात कधीच मिळालं नाही, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे। खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे, या फॉर्मॅटचा, या शोचा। आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टीव्हीचे आभार मानतो। आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे। अतिशय एंटरटेनिंग आहे, इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेच असता प्रत्येक गोष्टी, ज्या गोष्टी शोमध्ये होतात। पण मला वाटतं की असं तर तुम्ही म्हणालातच, या शो बद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? माझी पहिली रिॲक्शन होते की खरंच आपण, माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ॲक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसापासून चालू होती की कधी होतोय। माझा पहिला प्रश्न कधी होतो, मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता। आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत्या, पण मी म्हणालो की मी नक्कीच ॲडजस्ट करेन। आणि आय एम एक्साइटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केले हा शो करण्यासाठी। होकार देण्याचं एकदम जेन्युइन रिझन किंवा एखादं खूप स्ट्रॉंग रिझन की हो मला हा शो करायचाच आहे? जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे। आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीपेक्षा जास्त माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो, तो म्हणजे त्याची बायको। आता आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत। तुम्ही जितके एक्साइटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता आय एम शुअर आपल्या सगळ्यांना आहे, सगळ्या प्रेक्षकांना आहे, तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची। त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहेत। हा इव्हेंट आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि बिग बॉसचा हा सगळा मोठा घाट घालण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी आणि एंडमॉल स्टाईल इंडियाचे जे पिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत, तर त्यांना आपण आता मंचावरती आमंत्रित करणार आहोत। आलोक जैन, प्रेसिडेंट जनरल एंटरटेनमेंट बायकॉम, केदार शिंदे, हेड प्रोग्रामिंग कलर्स मराठी, आणि दीपक भट, फाउंडर अँड CEO The host plays a very important role, who is a bridge between the consumers and the house, and a person coming who is really connected with the audience, like specifically in this case Marathi. नमस्कार सगळ्यांना, व्यासपीठ
सगळ्यांनाच नमस्कार. ज्ञानदा कशी आहेस तू? तिला असं विचारल्याशिवाय पुढचं काही बोलत नाही ना ती. आपल्या सगळ्यांनाच माहिती. काय म्हणशील ज्ञानदा? मला आज एक्झॅक्टली 8 महिने झालेत कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग करून. माझा 9वा महिना सुरू झालाय. खऱ्या अर्थानं बाई पण भारी. मला एक आनंद आहे की 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडे. सो दॅट विल बी अ बिग थिंग फॉर मी. आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे स्वामींचे आभार मानतो. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवलं आणि घरी गेलो तर 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी माझ्या आईला सांगितलं की आई, मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग झालोय. माझे वडील हे मिल वर्कर आहेत, त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगलं. तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलाय तो आता वायकॉम 18 मध्ये. तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला. म्हणजे 30 वर्षात मी काय सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला, बाकी सगळं मरू दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोजचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो, खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं, ते सगळं जाऊ दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे, हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन. आणि त्या ऑडियन्सला आपलंसं कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्साइटेड असतात. आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी. म्हणून बिग बॉस मराठी मिळालेला आहे. सो भाऊ, मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं, बट माझ्या मनामध्ये 100% त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे. आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच. कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांच्याही जी रूट्स आहेत, जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे. पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला. आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल. वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतीलच 100%, पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल आणि जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल. यावेळेचा मराठी बिग बॉस हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल. तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही. जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट. आता मी यूट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येत सकता. और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ. मेरे सीनियर हैं, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं. उनकी अपनी एक स्टाइल है, तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें. दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट. आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें. तो वही मैं कोशिश करूँगा. 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो रियली ग्रेट. नाही काय माहिती आहे का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी. पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल ते. आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी. आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज एन ऑनर. अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार. तेज देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी. सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो व्हायलेंट होईल, सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुल्याच्या भाषेत बोलू शकतील? कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी. करायचं असतं. आणि बिग बॉसची गंमतच अशी आहे ना की ते लाईक
काय म्हणतात त्याला पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं आहे. ते पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये अडकतं, पण तरी आपण आपली जीभ अशी असं करून पण करतो ना, आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही. कधी आपले हात त्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात असेल तर ते कळत नाही, असा एक तो गेम आहे. सो मी दिग्दर्शन करत नाहीये, पण हे सगळे जे करतायत त्याच्यानी एक आनंद घेण्याचं काम त्यांनी नक्कीच करतात. रितेश सर हाय. इथे येतो श्रेयस हाय. हॅलो. रितेश सर, खरं तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनवरही काम केलंय, पण आता तुम्ही मराठी टेलिव्हिजनवर येत आहे. तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचा काय USP वाटतो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजनकडे? मला वाटतं की रक्तात मराठी आहे, मला स्वप्न मराठीत पडतात आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं. तर ही या अचिव्हमेंटकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की केदार शिंदे आणि तुम्ही अभिनयात खूप मोठी उंची गाठली आहे, केदारने दिग्दर्शनात उंची गाठली आहे, तर तुमच्या दोघांची आतापर्यंतची केमिस्ट्री कशी? केदारजींबरोबर माझं बोलणं पूर्वीपासून चित्रपट यायचे, आम्ही एकमेकांना फोन करायचो की कुठल्या गोष्टी आहेत काय आहेत, आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणून नाही, परंतु आमचे संवाद जे असायचे की बाबा हा प्रोमो आला, ह्याला कसं पिच करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अशी बरीचशी मदत आम्ही एकमेकांना नेहमी करतोच. आणि खरं म्हणजे आपण जसं म्हणाल, मला जवळपास 21-22 वर्ष झाली आता मी काम करतोय, आणि मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच. एक संधी मिळाली, त्याला मी होकार दिला, आणि आज 22 वर्ष झाली. आणि कसं आहे की अ बॉय इन अ कॅन्डी स्टोअर तसं कार्यक्रम आहे मला. आणि काय काय सांगू, म्हणजे देवाने अपेक्षापेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलं मला. तर देवाचे आभार.